नमस्कार मंडळी. वॉकिंग झाल्यानंतर मी भाजी आणायला गेले होते आणि आज नेहमीचा जो भाजीवाला आहे ना त्याच्याकडे गेले. बरेच दिवस झालं मी तुम्हाला सांगते की मी ते टेम्पोवाला येतो ना त्याच्याकडूनच भाजी घेते, पण हा नेहमीचा जो भाजीवाला आहे ना तो मला काल म्हटला की क्या मॅडम सब्जी लेने आते ही नाही आजकाल. तर मला असं वाटलं की अरे ह्याला नको वाटायला की म्हणजे दुसरीकडून घेतोय. म्हटलं चला आज इथून घेऊया भाजी. आणि टेम्पोवाल्याचं काही खरं नाही, कधी येतो कधी नाही. तर मग शेवटी आपले जे नेहमीचे असतात ना लोक त्यांच्याकडूनच घेतलेलं बरं, कधी इथून कधी तिथून असं मी करते. भाज्यांचा रेट तर ऑलमोस्ट सेमच आहे. इनफॅक्ट टेम्पोवाल्याकडे थोड्या जास्त 5 रुपये वगैरे महागच असतात भाज्या, पण त्या गावच्या असतात, म्हणजे गावावरून आलेल्या असतात डायरेक्ट. म्हणजे सगळ्याच भाज्या ज्या आहेत ना त्यांना आपण गावावरून जेव्हा भाज्या घेऊन येतो तेव्हा त्याला कशी चव असते, अगदी त्याच प्रकारची चव भाजीला येते, म्हणून मी तिथून घेते. तर बघू कधी इथून कधी तिथून दोघांचा पण बिझनेस व्हायला हवा. मी रात्री इडलीचं पीठ भिजत घातलं होतं, बघा किती छान फर्मेंट झालंय. थंडीच्या दिवसात तसं होत नाही, पण मुंबईत कसली आली थंडी एवढी की पीठ पण होणार नाही. तर छान असं बॅटर मस्त तयार झालेलं आहे आणि मी त्याच्यातलं ना थोडं काढून घेते थोडं थोडं आणि त्याचे डोसे बनवत होते. तर हे बॅटर जे मी तयार केलं ना त्याच्यात मी डाळ आणि इडली रवा वापरला, त्यामुळे डोसे तितके एकदम पेपर डोसा आपण म्हणतो ना त्याप्रमाणे होत नाहीत. त्यामुळे मी इथे स्पंज डोसा बनवला होता आणि थोडंसं बॅटर म्हणजे घट्ट असतं ना ते, म्हणून साईडला काढून त्याच्यात पाणी टाकलं थोडंसं जेणेकरून डोसे बनवता येतील. आणि स्पंज डोसा असाच असतो की त्याला तुम्ही जास्त असं एकदम पातळ लेअर काढता असं नाही, जसं आपण ओनियन उत्तप्पा करतो त्याप्रमाणेच करायचं. तर इथे सांबर पण बनवलेलं आहे, याच्यात भाज्याच जास्त झाल्या आहेत. आणि त्यानंतर संध्याकाळी आम्ही बाहेर गेलो होतो जरा मंदिरात वगैरे. आधीला सुट्टी आहे, आता 2-3 दिवस त्याची एक्झाम सुरू होतं, त्यामुळे 2-3 दिवस मध्ये सुट्टी आहे. तर तो म्हटलं मम्मी खूप दिवस झाले आपण गेलो नाही राऊंड मारायला वगैरे, तर जरा जाऊन येऊया. तर स्कूटीवर म्हटलं चल एक राऊंड मारून येऊ. आमच्या इथे जवळच हा तलाव आहे आणि सगळे लोक संध्याकाळी तिथे वॉकिंगसाठी किंवा असं बसण्यासाठी वगैरे येतात. मरीन ड्राईव्ह म्हणतो आम्ही याला इथलं आमच्या इथलं. तर त्याप्रमाणे आणि तिथे बाजूलाच एक मंदिर पण आहे, तर तिथे पण आम्ही जाऊन दर्शन करून आलो. छान खूप जय श्री खूप जुनं आहे. विरूपाक्ष मंदिर असं या मंदिराचं नाव आहे. शिवशंभूचं मंदिर आहे आणि खूप वर्ष झाले मी गेलेच नव्हते. बाहेरून बऱ्याचदा येतो जातो पण आतमध्ये गेलो नव्हतो. तर आज म्हटलं चला त्या निमित्ताने आपण दर्शन करून येऊया. उजवा हात ठेव असा, तसं नाही असं ठेव. हां त्याच्यातून बघते ह्याच्यात का खालची पिंड दिसते का बघ, ती समोरची आपण फुल ठेवलं ती. हां गाडी नाही ना. आज मी हेअर वॉश केला आहे आणि बघा अजून मेहंदीचा कलर तर आहेच. सर्दी झाली होती ना त्यामुळे मग 4-5 दिवस झाले विचार करते की केस धुवू की नको, नाहीतर सर्दी वाढायची परत. तर दादा आला होता प्लेट घेऊन, केक समोसा छोटासा आहे, चिप्स वगैरे. तर हे कोणाच्या बड्डेचे माहिती आहे? हे आपल्या बिल्डिंगमध्ये एक सोसायटीमध्ये एक कुत्रा आहे ना, देवा नाव आहे त्याचं, तर त्याचा बड्डे आहे. काय बोलायचं? डॉग बोलू. कोणाचा बड्डे आधी? डॉगचा बड्डे, देवाचा. आमच्या सोसायटीमध्ये एक डॉग आहे ना, त्याचा बड्डे दरवर्षी सेलिब्रेट करतात व्हॅलेंटाईन्स डेला. दरवर्षी खाली करतात ते, खाली म्हणजे पूजा असते बघा, आणि पूजा झाली की लगेच 1-2 दिवसात असतो बड्डे, ते मंडप काढायच्या आधी. पण यावेळेस काय झालं, पूजा लवकरच झाली. मी जेव्हा गावी होते ना त्यावेळेस पूजा झाली, मला पण अटेंड करायला भेटलं नाही. तर त्यामुळे मग त्यांनी आपल्या घरातच केला आणि प्लेट्स आणून दिले सगळ्यांना. मी सकाळी ना डोश्याचं पीठ भिजवलं होतं, म्हणजे भरपूर 1 किलो इडली रवा मी त्याच्यात घातला होता आणि 1/2 किलो उडदाची डाळ. तर भरपूर झालं होतं, त्यामुळे आता डोसेच करणार आहे संध्याकाळी. आता जास्त जेवणाची एवढी इच्छा नाही आहे. सकाळी पण डोसे केले होते, आता पण डोसेच करणार आहे. आणि गाजरचा हलवा तर आहे आपला. गाजर स्वस्त आहेत, 40 रुपये किलो भेटले आज.
आणि छान होते एकदम असे रेड रेड, तर घेऊन आले परत. आम्ही आता ज्या मंदिरात गेलो होतो ना, खूप खूप जुनं मंदिर आहे, खूप वर्षांपूर्वीचं मंदिर आहे, एकदम जुनं. तर तिथे बऱ्याच दिवसांनी गेलो, त्या साईडला थोडंसं काम होतं, मग गेले तर म्हटलं मंदिरात पण दर्शन करून येऊया, आणि छान वाटलं. आधीला पण घेऊन गेले होते. चला तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. उद्या आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.